नमस्कार. आज आपण बोलणार आहोत शिवाजी सावंत यांच्या युगंधर या कादंबरीबद्दल. हो. एक खूपच वेगळी आणि म्हणजे सखोल अशी ही साहित्यकृती आहे. अगदी. म्हणजे श्रीकृष्णाची जी आपल्याला एक सुपरिचित ओळख आहे, त्याच्या पलीकडे जाऊन त्याला एका मानवी दृष्टिकोनातून पाहण्याचा हा प्रयत्न आहे. एक धाडसी प्रयत्न म्हणायला हवं. हो, आणि म्हणूनच आजच्या आपल्या चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत. श्रीकृष्णाच्या भोवती असलेलं चमत्कार आणि दंतकथांचं वलय बाजूला सारून लेखकाला अभिप्रेत असलेला युगंधर म्हणजे एका युगाचा निर्माता, तो मानवी कृष्ण कसा होता. आणि हे महत्वाचं आहे, कारण ही केवळ एक गोष्ट नाहीये. यामागे एका लेखकाने म्हणजे तब्बल 30 वर्ष केलेलं चिंतन आणि संशोधन आहे. 30 वर्ष? हो. कृष्णाच्या मूळ स्वरूपापर्यंत पोचण्याचा हा एक अतिशय प्रामाणिक साहित्यिक प्रयत्न आहे. सावंत यांनी स्वतःच इतकं सुंदर म्हटलंय की कृष्णाच्या जीवन सरोवरावर जे चमत्कारांचं शैवाळ म्हणजे शेवाळ जमलंय ते तर्कशुद्धतेने बाजूला सारल्याशिवाय त्याचं युगंधर रूपाचं नितळ दर्शन होऊच शकत नाही. वा, मग सुरुवात कुठून करायची? मला वाटतं लेखकाच्या मूळ हेतूपासूनच करूया. हो, ते उत्तम राहील. म्हणजे 30 वर्ष एकाच विषयाचा ध्यास घेणं ही काही साधी गोष्ट नाही. त्यांना महाभारतासारख्या मूळ संदर्भांना धक्का न लावता नेमकं काय साधायचं होतं? त्यांचा उद्देश खूप स्पष्ट होता. त्यांना कृष्णाच्या आयुष्यातला घटनाक्रम बदलायचा नव्हता. अच्छा. तर त्या घटनांमागे असलेली मानवी प्रेरणा आणि त्याचे सामाजिक परिणाम शोधायचे होते. म्हणजे बघा, महाभारतात कृष्ण एक धुरंधर राजकारणी दिसतो, एक तत्वज्ञ दिसतो. बरोबर. आणि भागवतात तोच कृष्ण लोणी चोरतो, गोपिकांसोबत रासक्रीडा करतो. बरोबर. एक प्रेमळ देव वाटतो. सावंत यांना या दोन्ही प्रतिमांच्या पलीकडे जायचं होतं. म्हणजे या सगळ्या भूमिका निभावणारा माणूस कृष्ण त्यांना दाखवायचा होता. अगदी. तोच खरा धागा त्यांना पकडायचा होता. आणि ही गोष्ट सांगण्यासाठी त्यांनी जी पद्धत निवडली ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. मला आठवतंय, सुरुवातीला ते कृष्णाच्याच तोंडून आत्मचरित्र सांगण्याचा विचार करत होते, बरोबर? हो. पण इथे कवी कुसुमाग्रजांनी एक खूप मोलाचा सल्ला दिला. काय? त्यांनी सावंत यांना त्यांच्याच मृत्युंजय कादंबरीची आठवण करून दिली. ती कर्णावर असूनही अनेक पात्रांच्या दृष्टिकोनातून सांगितलेली आहे. हो हो. कुसुमाग्रजांनी सुचवलं की युगंधरसाठी सुद्धा हीच शैली जास्त प्रभावी ठरेल. म्हणजे मृत्युंजयप्रमाणेच इथेही आपल्याला वेगवेगळ्या पात्रांच्या नजरेतून कृष्ण दिसतो. बरोबर. आणि यामुळे होतं काय की कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे जे पैलू स्वतः कृष्ण सांगू शकणार नाही ते आपल्याला इतरांच्या डोळ्यांतून दिसतात. अगदी बरोबर. आत्मचरित्रात एकच म्हणजे थोडासा एक एकतर्फी दृष्टिकोन मिळतो. पण जेव्हा अनेक पात्र बोलतात तेव्हा कृष्णाच्या एकाच कृतीचे वेगवेगळे अर्थ समोर येतात. उदाहरणार्थ? म्हणजे देवकी त्याला पुत्र मानते, बलराम मित्र मानतो, रुक्मिणी पती मानते, तर शिशुपाल त्याला शत्रू मानतो. हो. आणि या सगळ्यांच्या नजरेतून एक बहुआयामी खराखुरा कृष्ण उभा राहतो. आणि याच बहुआयामी कृष्णाला लेखक युगंधर म्हणतात. ही संकल्पनाच खूप शक्तिशाली वाटतेय. युगंधर म्हणजे नक्की काय? फक्त एका युगाचा अंत करणारा की काहीतरी नवीन निर्माण करणारा? खूप छान प्रश्न आहे. युगंधर म्हणजे केवळ विनाशक नाही, तर तो एक युगप्रवर्तक आहे. युगप्रवर्तक? हो. समाजातल्या ज्या दुष्ट, अनिष्ट आणि कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत त्यांना दूर करून एका नवीन, निरोगी आणि न्यायपूर्ण समाजाचा पाया घालणारा. लेखकाच्या मते कृष्णाने नेमकं तेच केलं. म्हणजे त्याने फक्त कौरवांचा नाश नाही केला? नाही. त्याने एका अन्यायी व्यवस्थेला आव्हान दिलं आणि भारतीय जनजीवनाचा मार्ग मोकळा केला. आणि हे केवळ विचारांच्या पातळीवर नाही, त्याच्या कृतीतूनही दिसतं. उदाहरणार्थ तो विवाह, आदिवासी राजा जांबवानाची कन्या जांबवती बरोबरचा. हो. त्या काळात हे किती मोठं क्रांतिकारक पाऊल असेल. प्रचंड. म्हणजे विचार करा, ज्या काळात वर्ण आणि जातीचे नियम अत्यंत कठोर होते तिथे एका अग्रगण्य यादव नेत्याने एका आदिवासी स्त्रीशी विवाह करणं हे फक्त लग्न नव्हतं, तर एक सामाजिक क्रांतीची घोषणा होती. अगदी. तो कृतीतून सांगत होता की माणूस जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ ठरतो. आणि याच मुद्द्यावरून लेखक गीतेतील एका प्रसिद्ध श्लोकावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करतात. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. बरोबर. 4 वर्णांची निर्मिती मीच केली आहे हा दावाच खूप धाडसी आहे. लेखकाने हा दावा नेमका कोणत्या आधारावर केला आहे? सावंत यांचा मुख्य आधार कृष्णाचं चारित्र्य हाच आहे. त्यांचा तर्क खूप साधा आहे. जो कृष्ण राजसूय यज्ञात स्वतः पाहुण्यांची उष्टी खरकटी काढतो, जो आपल्या रथाच्या घोड्यांना स्वतः खरारा करतो आणि एका आदिवासी स्त्रीला पत्नीचा सन्मान देतो, तो माणूस जन्मावर आधारित वर्णव्यवस्था कशी निर्माण करू शकतो
हे त्याच्या संपूर्ण जीवन तत्वज्ञानाच्या विरोधात आहे. पण केवळ तर्काच्या आधारावर गीतेतला श्लोक नाकारता येतो का? इथे लेखकाची भूमिका एका इतिहासकाराची नाहीये, तर साहित्यिकाची आहे. ते असं सुचवतात की महाभारताच्या अनेक प्रतींमध्ये शतकानुशतके बदल झाले आहेत. अच्छा, म्हणजे नंतर काही गोष्टी घुसडल्या गेल्या आहेत. हो, ज्याला प्रक्षेप म्हणतात. त्यामुळे जो विचार मूळ व्यक्तिरेखेच्या तत्वज्ञानाशी पूर्णपणे विसंगत वाटतो, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायला साहित्यिकाला पूर्ण वाव आहे. त्यांच्या मते हा श्लोक नंतरच्या काळात वर्णव्यवस्थेला एक दैवी आधार देण्यासाठी घातलेला प्रक्षेप असावा. कृष्णाची ही जी सर्वसमावेशक भूमिका आहे हे लक्षात घेतलं तर एका पात्राबद्दल लेखकासमोर खूप मोठा पेच निर्माण झाला असणार. मी राधेबद्दल बोलतोय. तिची प्रतिमा तर कृष्णाशी इतकी जोडलेली आहे की तिला वगळण्याचा विचारच धक्कादायक वाटतो. आणि धक्कादायक म्हणजे लेखकाने सुरुवातीला तोच निर्णय घेतला होता. काय सांगताय? हो, त्यांनी राधेला कादंबरीतून पूर्णपणे वगळायचं ठरवलं होतं. कारण त्यांचं संशोधन सांगत होतं की महाभारत, हरिवंश किंवा भागवत पुराण यांसारख्या मूळ आणि महत्वाच्या ग्रंथांमध्ये राधेचा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. खरंच? मग तिचा इतका प्रसार कसा झाला? ती आली कुठून? तिचा प्रवेश झाला साधारणपणे 15व्या शतकात कवी जयदेवाच्या गीत गोविंद या काव्यग्रंथामधून. अच्छा, गीत गोविंदमधून? हो, आणि त्यात कृष्णाची एक शृंगारिक, एक नायक म्हणून प्रतिमा उभी केली गेली. ही प्रतिमा लेखकाच्या युगंधर या गंभीर आणि सामाजिक संकल्पनेशी जुळत नव्हती, म्हणून त्यांनी तिला वगळण्याचा निर्णय घेतला. मग असं काय घडलं की त्यांना आपला निर्णय बदलावा लागला? इथेच त्यांच्या संशोधनाची खोली दिसून येते असं मला वाटतं. अगदी. झालं असं की संशोधनादरम्यान त्यांना राधा या शब्दाचा एक विलक्षण उलगडा सापडला. काय होता तो? हा शब्द 2 धातूंपासून बनला आहे, रा आणि धा. रा ह्या धातूचा अर्थ आहे प्राप्त होणे किंवा मिळवणे, आणि धा म्हणजे धावणे, म्हणजे गती. पण एका वेगळ्या संदर्भानुसार धात म्हणजे मोक्ष किंवा मुक्ती. अरे वा. म्हणजे राधा या नावाचा अर्थ मोक्षासाठी धावणारा किंवा मोक्षासाठी व्याकुळ झालेला जीव असा होतो. बरोबर. या एका अर्थाने तर सगळं चित्रच पालटतं. ती एक व्यक्ती न राहता एक अवस्था बनते. अगदी बरोबर. आणि याच अर्थाने लेखकाला एक नवी दृष्टी दिली. त्यांनी ठरवलं की राधा ही एक व्यक्ती नाही, तर ती प्रत्येक गोपीचं प्रतीक आहे. प्रत्येक गोपीचं प्रतीक? हो. कृष्णकथेतील प्रत्येक स्त्री जी मोक्षासाठी, परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी आसुसलेली आहे, तीच राधा आहे. या भूमिकेतून त्यांनी तिचं चित्रण केलं. त्यामुळे राधा ही कृष्णाची केवळ प्रेयसी न राहता त्याची पहिली स्त्री गुरु बनते. पहिली स्त्री गुरु. हे खूपच वेगळं आहे. मग या सगळ्या तात्विक बैठकीनंतर कादंबरीची प्रत्यक्ष सुरुवात कुठून होते? कादंबरीची सुरुवातच अत्यंत प्रभावी आणि अनपेक्षित आहे. कशी? कृष्ण आपल्या आयुष्याच्या 119व्या वर्षी प्रभासपट्टणजवळच्या भालका तीर्थ येथे एका पिंपळाच्या झाडाखाली पहुडला आहे. म्हणजे आयुष्याच्या शेवटी? हो. त्याच्या डाव्या पायाच्या तळव्यात एका शिकाऱ्याचा बाण घुसलेला आहे. तो आता मृत्यूच्या दारात आहे आणि त्याला चमत्कारांच्या पलीकडची स्वतःची खरी कृष्णगीता सांगायची आहे. आणि तिथून त्याच्या आयुष्याचा पट त्याच्या डोळ्यासमोरून सरकू लागतो. आणि त्या आठवणींची सुरुवात होते गोकुळापासून. हो. गोकुळाचं वर्णन कसं केलं आहे कादंबरीत? अत्यंत तपशीलवार आणि जिवंत. ते वाचताना आपण खरंच त्या काळात पोहोचतो असं वाटतं. म्हणजे गावाभोवतीचं बांबूचं भक्कम कुंपण, त्यावर आकर्षक नक्षीकाम, बैलांची चित्र असलेली भव्य प्रवेशद्वारं, नंदराजांचं प्रशस्त घर, व्यायामासाठी असलेला आखाडा, हे सगळं वर्णन इतकं सूक्ष्म आहे की गोकुळ आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि याच गोकुळात कृष्णाच्या भविष्याची पायाभरणी होते गर्गोमुनींच्या भविष्यवाणीतून, नाही का? हो. कृष्णाच्या नामकरण सोहळ्यावेळी मथुरेचे राजपुरोहित गर्गमुनी एक भविष्यवाणी करतात. आणि ती भविष्यवाणी म्हणजे जणू काही लेखकाने मांडलेल्या युगंधर कृष्णाचा आराखडाच आहे. पण कादंबरीच्या सुरुवातीलाच लेखकाने कृष्णाचं संपूर्ण आयुष्याचा सारांश देऊन टाकलाय का? हो. म्हणजे पुढे काय होणार याची उत्सुकता कमी होत नाही का? नाही. उलट त्यामुळे एक तात्विक चौकट तयार होते. गर्गमुनी सांगतात की हा मुलगा प्रेमयोगाचा निर्माता बनेल. तो न्यायासाठी एक महायुद्ध घडून आणेल. पण स्वतः कधी सिंहासनावर बसणार नाही. बरोबर. तो जलपुरुष असेल, म्हणजे पाण्याप्रमाणे प्रवाही आणि जीवनदायी. आणि त्याचा अंत एका घनदाट अरण्यात एकाकीपणे होईल. त्यामुळे इथे पुढे काय होणार यापेक्षा ते का आणि कसं होणार हे जास्त महत्वाचं ठरतं. अच्छा, म्हणजे ही कथा रहस्याची नाही तर नियतीची आणि ध्येयाची आहे. अगदी. गोकुळातून मग कथा वृंदावनात येते.
आणि इथेच आपल्याला त्या भविष्यवाणीतला कृष्ण कृतीत उतारताना दिसतो, एक समाज सुधारक म्हणून. नक्कीच. वृंदावनात आल्यावर कृष्ण इंद्राची पूजा करण्याच्या परंपरेला थेट आव्हान देतो. हो, गोवर्धन पूजेचा प्रसंग. हो, आणि ही केवळ पूजा बदलण्याची गोष्ट नाहीये, त्यामागे एक मोठी सामाजिक आणि आर्थिक क्रांती आहे. इंद्राच्या भीतीपोटी पूजा करण्याऐवजी जे निसर्ग स्रोत आपल्याला जगवतात त्यांची कृतज्ञता व्यक्त करा, हा संदेश आहे. म्हणजे भीतीतून श्रद्धेकडे नाही, तर कृतज्ञतेतून श्रद्धेकडे जा. बरोबर. हा विचार त्या काळात किती क्रांतिकारक असेल. हो, हा एका अर्थाने अंधश्रद्धेवर केलेला पहिला हल्ला होता. तो लोकांना सांगत होता की तुमच्या जीवनावर नियंत्रण अज्ञात शक्तींचं नाही, तर तुमच्या सभोवतालच्या पर्यावरणाचे. गोवर्धन पर्वत तुम्हाला चारा देतो, पाणी देतो, आश्रय देतो, त्याची पूजा करा. ही एका विचारवंताची, एका नेत्याची कृती आहे. हो, आणि याच वृंदावनात त्या राधा नावाच्या संकल्पनेला मूर्तरूप मिळतं. बरोबर. इथेच तिचं गुरु म्हणून असलेलं रूप समोर येतं. हो, शरद पौर्णिमेच्या रात्री होणाऱ्या रासक्रीडेचं वर्णन कादंबरीत येतं, पण ते केवळ एक शृंगारिक वर्णन नाहीये. नाही. तिथे राधा कृष्णाला प्रेमाच्या शारीरिक पैलूंच्या पलीकडे जाऊन दोन जीवांच्या एकरूप होण्याबद्दल शिकवते. ती त्याला स्त्रीत्वाचा सन्मान करायला, वासनाहीन प्रेमाचा अर्थ समजायला शिकवते. आणि हे ज्ञान त्याच्या पुढील आयुष्यात, विशेषतः द्रौपदीच्या प्रसंगात खूप महत्वाचं ठरतं. थोडक्यात सांगायचं झालं तर युगंधर आपल्याला एका परिचित देवत्वाला मानवी रूपात पाहण्याची एक नवी दृष्टी देते. हो, चमत्कार आणि दंतकथांच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीच्या कृती, विचार आणि त्यामागील प्रेरणांचा शोध घेण्याचा हा एक विलक्षण प्रयत्न आहे. आणि हेच आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातं. आपण आपल्या इतिहासातील आणि पुराणातील महान व्यक्तिरेखांना कसे पाहतो? त्यांच्या मूळ व्यक्तिमत्वाभोवती शतकानुशतके कथांची, कल्पनांची आणि सोयीस्कर अर्थांची किती पुटं चढली असतील. खरंय. आणि त्या दैवी प्रतिमेच्या आत दडलेल्या आपल्यासारख्याच सुखदुःख, राग-लोभ आणि संघर्ष अनुभवणाऱ्या माणसाला शोधण्याचा नेमका अर्थ काय असतो, यावर विचार करायला ही कादंबरी भाग पाडते.